हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अजून आमचे गणपती बाप्पा घरी आलेले नाही आहेत. पुरुष मंडळी, मुलं वगैरे आणण्यासाठी गेले आहेत आणि आम्ही बाकीची सगळी तयारी जी आहे आगमनाची ती केलेली आहे मी आणि जाऊबाईंनी. आणि आमच्या इकडे आज पहिल्या दिवशी जो पहिला फटाकड्यांचे आवाज येत आहेत आणि आता 11 दिवस हे असंच चालणार आहे. तर पहिला नैवेद्य जो असतो तो पुरणपोळीचा असतो, त्याचबरोबर मोदकही आज आम्ही करतो. तर सगळं ते आवरलेलं आहे. 5:30-6च्या सुमारास आम्ही सकाळी उठलो, तेव्हापासून तयारी चालली होती आणि आत्ता आमचं आवरलेलं आहे. आत्ता आम्ही रेडी झालो आहोत आणि आत्ता गणपती बाप्पा येतीलच. तर आरतीचं सामान वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे, कारण औक्षण वगैरे करून त्यांना घेतलं जातं घरी. तर इकडे बघू शकता आमचं आरास अजूनही थोडंफार जे आहे काम बाकी आहे ते नंतर करणार आहेत, म्हणजे लाईटिंगचं वगैरे. सो त्यासाठीच मी तुम्हाला तुमच्याशी नाही शेअर तर त्यासाठीच डेकोरेशनचं वगैरे अजून मी तुमच्याशी शेअर केलं नव्हतं. आता गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण जो लुक आहे डेकोरेशन जे आहे ते दाखवेनच. सो चला. आणि हो, आज आमच्याकडे म्हणजे गणपतीच्या गणेश चतुर्थी दिवशी ना ओसे पूजन देखील केलं जातं. तर ते आज आहे. तर ओशे पूजन. आणि तर माझी जी यूट्यूब जर्नी आहे ती मी गणेश चतुर्थी दिवशी स्टार्ट केली होती 2 वर्षापूर्वी. सो पहिला जो माझा ब्लॉग होता तो गणेश चतुर्थीचाच होता. तर नक्की तुम्ही माझा पहिला ब्लॉग जाऊन पहा. आणि चला, मी पुढे आज ब्लॉग कंटिन्यू करणारच आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा. आणि आणखी एकदा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर ही आहे माझी जाऊबाई स्वाती आणि हिचंही चॅनल आहे स्मॉल वर्ड ऑफ स्वाती. तर हिला तर तुम्ही फार ब्लॉग्समध्ये पाहिलं असेलच. आणि आता हिनेही 5-6 महिने झाले आपलं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे. सो मी खाली लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. स्मॉल वर्ड ऑफ स्वाती असं नाव आहे. तर नक्की जा आणि नक्की तिचे ब्लॉग्स पहा आणि सबस्क्राईब करा. सो चला, आता आम्ही वाट पाहतोय की कधी गणपती बाप्पा येत आहेत. बाकीचं सगळं तर आवडलं आहे ऑलमोस्ट. सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा. तर इथे आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता. आणि आम्ही शेडूचा गणपती आणतो, म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वगैरे नाही आणत. तर इको फ्रेंडली गणेश आम्ही घरी आणतो. आणि त्यानंतर आता वौसे पूजन चाललेलं आहे, कारण पहिल्या आरतीच्या आधी हे वौसे पूजन करावं लागतं. आणि वौसे पूजन म्हणजे हे हळदीच्या पानावर पानविडा, काकडी, तसेच केळं, चिरमुरे वगैरे सगळं पूजलं जातं. आणि त्यानंतर आरती झाली की हे जे ओसे आहेत घरातील पुरुष मंडळींना म्हणा किंवा आजूबाजू शेजारच्या जे गणेश पूजा मांडलेली असते तिथे नेऊन ठेवले जातात. तर अशी पद्धत आहे आमच्याकडे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
जय देव गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर असा होता आमचा गणेश चतुर्थीचा पहिला दिवस. पहिली आरती, पहिला नैवेद्य आणि ववसे पूजन. थोडक्यात मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिटेलमध्ये काही शूट करता नाही आलं, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की किती धावपळ असते घरी. आणि हो, आमचे गणपती बाप्पा आता 11 दिवस घरीच असणार आहेत. अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन केलं जातं आमच्या इकडे. तर तुमची गणेश चतुर्थी तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया परत नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.